वसाहत दरोडा प्रकरणातील दरोडेखोर मुद्देमालासह पोलिसांच्या जाळ्यात. शहरातील चर्चित दरोडा प्रकरणातील मुद्देमालासह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानं निश्वास सोडला. पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलिसांच्या जलदगती कारवाईत हा दरोडा उघडकीस आला. 14 मे रोजी शहरातील कॉलरी वसाहतीतील स्वामी बाणोत यांच्या घरी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात 3 आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 7.5 लाखाचा दरोडा टाकला होता. यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याची गांभीर्यानं दखल पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घेत त्वरित पोलिसांचा अनेक तुकड्या बनवून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविल्या. त्याची फलश्रुती 8च दिवसात मिळाली. दरोडेखोरांसह मुद्देमालही जप्त करण्यात आला. मनीष रप्ताण, प्रिन्स उर्फ कालू बहुरिया राह, बल्लारपूर आणि 3 विधी संघर्षग्रस्त मुले यांनी गुन्ह्याची कबुली देत लपवून ठेवलेले 7.5 लाखाचं सोनं पोलिसांच्या स्वाधीन केलं. 331-4, 309-4, 35 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं 310 भारतीय न्याय संहिता दरोड्याची कलम लावण्यात येऊन अटक करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये सायबर सेलनं महत्वाची भूमिका बजावली. या कार्यवाहीमध्ये पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जडबंधू, सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सह पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सह फौजदार आनंद पारचाके, पोलीस हवालदार रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पोलीस अंमलदार शरदचंद्र कारुश, वरिष्ठ रंगारी मिलिंद अत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, चंद्रशेखर माथणकर, भास्कर चिंचवलकर, अंमलदार वनिता नायडू भाग घेऊन गुन्हा उघडकीस आणला. प्रतिनिधी सचिन मेश्राम, बल्लारपूर, चंद्रपूर.